ओके फ्रेंड्स, नेट सेटची तयारी. ऍक्च्युली नेट सेट म्हटलं की एक विशिष्ट अशा प्रकारचं चॅलेंज असतं. खूप टफ एक्झाम आहे असं वगैरे. त्याच्यानंतर सुरुवात. आता नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. मी प्राध्यापक प्रमोद वायबसे. जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सेट क्वालिफाईड झालो, त्यावेळेला मी ज्या गोष्टी केल्यात आणि जो अभ्यास केलाय, जी तयारी केली आहे, ती तयारी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे. तर मग करूयात काटाकीरपणे इंग्लिश लिटरेचरची तयारी. लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड. पुढच्या स्लाइड वरती घेऊन जाऊया. तर यू कॅन सी हिअर व्हॉट टू डू. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की व्हॉट टू डू म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, की काय केलं पाहिजे आणि सुरुवात कशी केली पाहिजे. हाऊ टू डू. सो फर्स्ट ऑफ ऑल, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट टू डू. काय केलं पाहिजे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत या ठिकाणी लिस्ट आउट केलेल्या, ज्यामुळे तुम्हाला सेट क्वालिफाईड होणं किंवा नेट एक्झाम क्वालिफाय होणं इझी जाणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, ट्राय टू अंडरस्टँड और ट्राय टू टेक द ग्लिम्सेस ऑफ सिलेबस. आता सिलेबसचं ग्लिम्सेस आणि ओव्हरव्ह्यू, पूर्ण ओव्हरव्ह्यू सिलेबसचा घेणं खूप गरजेचं आहे. कारण इंग्लिश लिटरेचर खूप व्हास्ट टर्म आहे आणि ती स्टडी करत असताना ती कशा पद्धतीने केली पाहिजे, तर त्याच्यात खूप सगळे पिलर्स आहेत. देन प्रिव्हियस इयर्स पेपर्स, मागच्या काही वर्षांचे पेपर्स बघणं गरजेचे आहे. कारण पेपर्स का बघायचे? लेट मी टेल यू, ग्लिम्सेस सिलेबसचा का घ्यायचा? फक्त शेक्सपियरचा जर स्टडी करायचं ठरवलं तर अख्खं आयुष्य पुरणार नाही. मग नेमकं मग सेट क्वालिफाईड व्हायचं आपलं स्वप्न हे स्वप्नच राहणार. सो दॅट इज वाय वी मस्ट अंडरस्टँड द ग्लिम्सेस और टेक द ग्लिम्सेस ऑफ सिलेबस. देन प्रिव्हियस इयर पेपर्स, प्रिव्हियस इयर सम पेपर्स का बघायचे? तर त्यामुळं क्वेश्चनची आयडिया येते आणि क्वेश्चन्स नेमकं कुठल्या एरियाजवरती विचारलेले आहेत. जनरली खूप सगळे प्रश्न, खूप सगळे क्वेश्चन्स रिपीट होतात, फक्त ट्विस्ट केलेले असतात. ते खूप अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आणि ती आयडिया येण्यासाठी खूप सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो लेट मी टेक यू अहेड. व्हॉट टू रीड. आता नेमकं काय वाचलं पाहिजे? आता काय वाचलं पाहिजे म्हणजे अर्थातच पुस्तकं वाचली पाहिजेत, बट कुठला एरिया वाचला पाहिजे, कुठल्या पिरियड्समध्ये कसं नेमकं काय रीड केलं पाहिजे आणि किती वेळ कुठल्या गोष्टीला दिला पाहिजे. व्हेअर टू स्टार्ट, कुठून नेमकं, कशी सुरुवात, नेमकं काय सुरुवात केली पाहिजे किंवा कुठून सुरुवात केली पाहिजे, कशापासून सुरुवात केली पाहिजे. शेक्सपियर पासून सुरुवात केली पाहिजे की नेमकं लिटररी थेरीज पासून सुरुवात केली पाहिजे, क्रिटिसिझम मध्ये सुरुवात केली पाहिजे, ड्रामा सुरुवात केली पाहिजे की नॉव्हल सुरुवात केली पाहिजे. नेमकं कुठून सुरुवात केली पाहिजे हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि मग पुढचा पॉईंट येईल तो प्लॅनिंग फॉर लिटरेचर ॲज अ वास्ट टर्म. आता लिटरेचर ही खूप वास्ट टर्म आहे, मग त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. प्लॅनिंग इन द सेन्स व्हॉट, लेट मी टेक यू अहेड. तुम्हाला प्लॅनिंग लगेच पुढच्या काही स्लाइड्स वरती लक्षात येईल की नेमकं काय प्लॅनिंग केलं पाहिजे. कॉम्प्रेस द सिलेबस इन अ चॅप्टर्स. सिलेबस जो आहे तो काही चॅप्टर्स मध्ये, आता जनरली सेट आणि नेट दोन्ही या करिक्युलमनी 10 टॉपिक मध्ये सिलेबस कव्हर केलेला आहे, 10 चॅप्टर्स मध्ये. आणि तो कव्हर केलेला सिलेबस आपण त्या पद्धतीने त्याला जस्टिस देणं गरजेचं आहे. कारण चॅप्टर 1 मध्ये फक्त 10 क्वेश्चन्स म्हणजे 20 मार्क्स साठी विचारला जाणार आहे. तर मग आपण त्या चॅप्टर 1 ला किती वेटेज आणि किती वेळ द्यावा? कारण लेट से 10 इंटू 20, 200 मार्क्सचा पेपर आहे. मग आपण, आपल्याला चॅप्टर 7 अजिबातच जमत नाही, मग आपण त्या 20 मार्क्ससाठी किती त्याला वेटेज द्यावं? लेट्स से फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एखादा असा टॉपिक असेल की तो आपला कव्हरच होणार नाही, किंवा आपल्याला त्याच्यावरती एकही क्वेश्चन सोडवता येणार, तर डझंट मॅटर ॲट ऑल. कारण 200 आउट ऑफ 200 मार्क घेणं काही गरजेचं नाही. जनरली आतापर्यंत 50% कास्टसाठी आणि 55 to 60%, जनरली 55 to 60% अबाऊ रिझल्ट असतो ओपनचा. सो दॅट इज वाय वी मस्ट अंडरस्टँड और वी मस्ट कम्प्रेस द सिलेबस इन अ चॅप्टर्स. ते करणं गरजेचं आहे. सम बेसिक टर्म्स विच मस्ट बी क्लिअर. आता बघा, जे आपण करतो, जो आपण स्टडी करतो, त्याच्यामध्ये काही लिटररी टर्म्स, लिटररी डिव्हाइसेस, लिटररी जॅनराज आलेले असतात. त्या जॅनराज मध्ये स्पेसिफिकली, आता लेट मी टेल यू जॅनराज. व्हॉट डू यू मीन बाय जॅनराज? मी पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला ते पण क्लिअर करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, काही टर्म्स असतात, खूप महत्वाचे असतात. त्या टर्म्समध्ये किंवा त्या स्पेसिफिक पिरियडमध्ये ती टर्म फ्लश आउट झालेली असते, ती वर्कआउट झालेली असते आणि त्याच्यामुळे लिटरेचरमध्ये खूप सगळा इम्पॅक्ट पडलेला असतो. तर ती टर्म सेंट्रली, म्हणजे त्याच टर्मची नेमकं कॉन्सेप्ट काय आहे हे समजणं गरजेचं आहे. बिकॉज त्याच्या अकॉर्डिंग बऱ्याचशा ठिकाणी ती टर्म तुम्हाला परत अफेक्ट करत असते. सो ट्राय टू अंडरस्टँड इट लाईक दॅट. देन लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड. पुढच्या स्लाइड वरती जातोय. लिटरेचर शिकत असताना किंवा इंग्लिश लिटरेचरचा स्टडी करत असताना फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, इंग्लिश लिटरेचरमध्ये काही पिरियड्स आहेत, कालावधी आहेत, कालखंड, क्रोनॉलॉजिकल कालखंड आपण म्हणू शकतो त्याला. आणि हा कालखंड आणि या कालखंडा
वरतीच क्रोनॉलॉजिकली खूप सगळे प्रश्न खूप वेळा रिपीट प्रश्न झालेले आहेत, म्हणजे 4 ते 6 मार्काचं वेटेज तुमचं या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये क्लिअर होतं. बट यू मस्ट हॅव टू बी व्हेरी कीन. नुसती लिस्ट दिसून चालणार नाही, याच्यात खूप सगळ्या गोष्टी आहेत. 20 डिफरंट एंट्रीज आहेत याच्यामध्ये. पहिली एंट्री तुमच्या समोर दिसते तुम्हाला 450 टू 1066 या पिरियडला ओल्ड इंग्लिश पिरियड और अँग्लो सॅक्सन पिरियड असं म्हटलं जातं. देन 1066 टू 1500 मिडल इंग्लिश पिरियड असं म्हटलं जातं. 1500 टू 1600 या पिरियडला द रिनेसा किंवा अर्ली मॉडर्न पिरियड असं म्हटलं जातं. नऊ 1500 टू 1600 हा रिनेसा आहे. या काळातच शेक्सपियरचं वर्क झालेले, म्हणजे शेक्सपियरचं रायटिंग सगळं संपलेलं आहे. सो इट इज व्हेरी क्रुशियल, कारण रिनेसा म्हणजे पुनरुज्जीवन किंवा नवजीवन, आणि त्या काळातलं जो लिटरेचर, कारण इथून पुढे खऱ्या अर्थाने इंग्लिश लिटरेचर चालू झालं. इथपर्यंतचा काळ जो आहे त्या ठिकाणी लॅटिन किंवा अदर लँग्वेजेसमध्ये किंवा डायलेक्ट्समध्ये किंवा लाईक लेट्स से मॅन्युस्क्रिप्टमध्ये लिटरेचर अवेलेबल होतं. सो वी विल टेक इट अहेड. आपण ह्या प्रत्येक गोष्टी डिफरंट, म्हणजे प्रत्येक गोष्टी सेगमेंट वाईज आणि खूप एक्सप्लेनेटरी पाहणार आहोत. देन पुढचा पार्ट आहे तो आहे 1558 टू 1603. आता हा जो अर्ली मॉडर्न पिरियड आहे याच्यामध्ये पहिला कालखंड आला तो एलिझाबेथन की क्वीन एलिझाबेथ. त्याच्यानंतर 1603 टू 1625 आता हा जॅकोबियन, J1 मीन्स किंग जेम्स फर्स्ट. आता ह्या जॅकोबियन पिरियडलाच किंग जेम्स फर्स्ट पिरियड असं सुद्धा म्हटलं जातं. सेकंड आहे 1625 टू 1649 कॅरोलिन और किंग चार्ल्स वन, त्यांचा कालखंड, सो कॅरोलिन एज. त्याच्यानंतर 1649 टू 1660 कॉमनवेल्थ और प्युरिटन, एक प्युरिटन मुवमेंट चालू झाली होती. सो वी मस्ट अंडरस्टँड इट दॅट. देन 1660 टू 1785 न्यू क्लासिकल एज, न्यू क्लासिकल एज. देन नेक्स्ट दॅट इज 1660 टू 1700, याला रेस्टोरेशन पिरियड असं म्हटलं जातं, पुनरुज्जीवन. त्याच्यानंतर 1700 टू 1745 द ऑगस्टन एज. 1745 टू 1785 द एज ऑफ सेन्सिबिलिटी ऑफ जॉन्सन. आता हा जॉन्सन म्हणजे बेन जॉन्सन नव्हे, हा जॉन्सन आहे तो जो इंग्लिश लिटरेचरमध्ये डिक्शनरी सॅम्युअल जॉन्सनची एक पब्लिश झालेली आहे, तो जॉन्सन आहे. त्याच्यानंतर 1785 टू 1832 रोमॅन्टिक एज. आता रोमॅन्टिक एज मध्ये खूप सगळे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत. यातल्या प्रत्येक एज मध्ये सगळ्यात महत्वाचं हे एज वाईज स्टडी करण्याचं रिझन काय आहे, तर इथे खूप सगळे रायटर्स, ज्या रायटर्सनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे इंग्लिश लिटरेचर खूप मोठ्या प्रमाणात फ्लश आउट झालेले, प्रभूत म्हणजे निर्माण झालेले. देन वी कॅन अंडरस्टँड 1785 टू 1832 रोमॅन्टिक एज. 1832 टू 901 द व्हिक्टोरियन एज. नाव हा क्वीन विक्टोरियाचा कालखंड आहे. हा अराउंड 100 वर्षाचा गोल्डन एज म्हटलं जातं या लिटरेचरमध्ये या पिरियडला. सो या काही कन्सेप्ट आहेत, या काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या लक्षात घेणं किंवा त्या अंडरस्टँड करणं त्या त्या वेळेला गरजेचं ठरतं. देन वी हॅव 1848 टू 1860 द प्री रॅफेलाइट. नाउ इट्स अ प्री रॅफेलाइट ब्रदरहुड, इट्स अ मुवमेंट. अशा काही मुवमेंट्स आहेत, त्या मुवमेंट्स वरती सुद्धा क्वेश्चन्स विचारलेत. नियर अराउंड 10 टू 20 मुवमेंट्स आहेत ज्या आपल्याला व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. एस्थेटिकिझम आणि डेकेडन्स म्हणजे नाशाकडे जाणारं किंवा सौंदर्यवाद, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं डेव्हलप झाल्या. देन 1901 टू 1945 द मॉडर्न एज. आता मॉडर्न एज इथून चालू झालं. तर मॉडर्न एज मध्ये 1901 टू 1914 मध्ये किंग एडवर्ड होते. 1914 टू 1939 मध्ये किंग जॉर्ज. 1945 टू 1970 पोस्ट वॉर पिरियड. आणि 1972 टिल म्हणजे पोस्ट मॉडर्न किंवा पोस्ट मॉडर्न असा एरा वी कॅन कॉल इट. अशा पद्धतीने इंग्लिश लिटरेचर डेव्हलप झालेलं. आता हे प्रत्येक जो पिरियड आहे ह्या कालखंडामध्ये अराउंड 500 प्लस रायटर्स किंवा 100 प्लस रायटर्स किंवा कुठे कुठे 50 प्लस रायटर्स आहेत. हे रायटर्स त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, मग त्यांनी नेमकं कुठल्या लिटररी जॅनरामध्ये लिहिलं, पोएट्रीमध्ये लिहिलं, ड्रामामध्ये लिहिलं, किंवा नेमकं काय नॉवेल्स केव्हा आल्या, वी विल मस्ट अंडरस्टँड. आपण ते बघूयात. नाउ लेट मी टेक यू ऑन फर्स्ट स्लाइड. 450 टू 1066. इथे फक्त ग्लिम्सेस ओव्हरलुक करतोय आपण ओल्ड और अँग्लो सॅक्सन पिरियड. आता नेमकं हा अँग्लो सॅक्सन पिरियड काय आहे लिटरेचर पॉईंट ऑफ व्ह्यू न, तर त्याला द ओल्ड इंग्लिश पिरियड म्हटलं जातं. अँड इट इज कॉल्ड एज अँग्लो सॅक्सन पिरियड एक्सटेंडेड फ्रॉम इन्व्हिजन ऑफ सेल्टिक इंग्लंड. बघा ह्या सेल्टिक इंग्लंड, ह्या सेल्टिक इंग्लंडवरती जर्मॅनिक ट्राईब्सनी इन्व्हेजन म्हणजे अटॅक केला, हमला केला. आता ह्या जर्मॅनिक ट्राईब्स 3 आहेत डॉमिनंट, त्याच्यामध्ये अँगल, सॅक्सन्स आणि ज्यूट्स. याच्यावरती 3 ते 4 वेळा सेम म्हणजे हीच कन्सेप्ट घेऊन प्रश्न विचारलेला आहे सेट आणि नेटमध्ये दोन्ही ठिकाणी 2 मार्कसाठी. सो यू कॅन सी, आणि हा खूप वेळा रिपीट होतो प्रश्न, फक्त ट्विस्ट करून विचारला जातो. सो विल गो अहेड. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता 7th सेंचुरी. आता 7th सेंचुरीमध्ये काय झालं, इंग्लिश लिटरेचर ओरली पाहायला मिळालं.
ज्यात बिगिन्स टू डेव्हलप रिटर्न लिटरेचर. इथं ओरल लिटरेचर होतं. आणि मग 8th सेंचुरीमध्ये तुम्ही बघू शकताय की इथे काय झालं, या ठिकाणी 8th सेंचुरीमध्ये चर्चमन, हा चर्चमन आहे, बेडे अँड अल्क्विन, या दोघांनी काय केलं, दोज वेअर मेजर स्कॉलर्स, आणि त्यांचं रायटिंग जे वर्क आहे ते लॅटिन लँग्वेज मध्ये पाहायला मिळतं. सो इंग्लिशमध्ये नाही, लॅटिनमध्ये. इट इज ट्रान्सलेटेड आफ्टर दॅट. ही लॅटिन लँग्वेज काय होती तिथल्या, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संस्कृत किंवा पारशी भाषा होती त्या ऑफिशियल लँग्वेजसाठी, किंवा त्या राजाच्या कोर्ट म्हणजे दरबारी लँग्वेज. तर तशाच पद्धतीची ही पण लॅटिन भाषा लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, त्या कॉन्टिनेंटमध्ये यूज केली जायची. सो ही जी भाषा आहे ती ही सोफिस्टिकेटेड म्हणजे हाय क्लास फॅमिलीची भाषा, असं त्याचं आयडेंटिटी होती. मग याच्यानंतर बघूयात सेकंड काय झालं, पोएट्री रिटन इन व्हर्नॅक्युलर लँग्वेज. इथे पोएट्री व्हर्नॅक्युलर लँग्वेज मध्ये लिहायला चालू झाली. ह्या 4 पोएम्स आहेत, बिओल्फ, द वॉन्डरर, द सीफेरर आणि द डिओर. ह्या पोएम्स नेमकं काय आहेत यांच्यावरती खूप सगळ्या वेळा प्रश्न विचारले जातात. आणि हे लिटरेचरचं बेस असल्यामुळे याच्यातल्या थीम, याच्यातल्या कॉन्सेप्ट पुढे घेऊन एक्सप्लोर करून खूप पद्धतीनं म्हणजे खूप अशा इंटर रिलेटेड, इंटरमिंगल गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. त्यामुळे ह्या गोष्टी पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की नेमकं काय आहे. तर अँग्लो नॉर्मन पिरियड, अँग्लो नॉर्मन पिरियड चालू झालाय म्हणजे 1060 to 1340. आता पहिला जो पिरियड होता तो अँग्लो सॅक्सन होता, आणि हा आहे अँग्लो नॉर्मन. सेक्शन्स मध्ये खूप कमी वर्क बघायला मिळतं, आणि ते पण लॅटिन मध्ये बघायला मिळतं. आता अँग्लो नॉर्मन मध्ये काय, तर पहिल्यांदा लँडफ्रॅक हा रायटर आहे. याचा टाइम स्पॅन जो आहे लँडफ्रॅकचा तो आहे 1005 टू 1089 या कालावधीमध्ये लँडफ्रॅकनी, आणि ही इज आर्क बिशप. आणि त्या काळात जे आर्क बिशप म्हणजे पादरी किंवा ख्रिश्चन चर्चचे मॉन्क किंवा फादर त्या ठिकाणी राजा राजवाड्यांच्या याच्यामध्ये असायचे. तर त्यांनी नेमकं काय लिटरेचर लिहिलं, त्यांची लँग्वेज कशी होती, जसं की आपण बघू शकतो इंडियामध्ये की काही विशिष्ट जाती धर्माच्या लोकांनी किंवा त्यांनी त्या गोष्टीचं पाठांतर किंवा पोएट्रीचं कवन करणं वगैरे त्या राजाच्या राजदरबारी काम करण्याचं केलेलं पाहायला मिळतं. देन अँसिलम हा एक रायटर आहे. याचा कालखंड पाहायला मिळतो 1033 टू 1109 या कालखंडात अँसिलमचं काही वर्क बघायला मिळतं. त्याच्यानंतर अँग्लो नॉर्मन लॅटिन क्रॉन्सिल्स अँड हिस्टोरियन्स. आता बघा अँग्लो नॉर्मन पिरियडमध्ये लॅटिन क्रॉन्सिलर्स म्हणजे कालखंडातल्या ऐतिहासिक घटना जो की कालानुक्रमे लिहिलं जाणारं हे क्रॉन्सिलर्स म्हणजे हे लिहिणारे लेखक, हे लिहिणारे इतिहासकार आणि हिस्टोरियन्स त्या ठिकाणी उपलब्ध होते. आणि त्यांच्या बखरीतून, त्यांच्या लिहिलेल्या हस्तलिखितातून काही साहित्य उदयाला आलं, आणि त्या साहित्याचं पुढे कशा पद्धतीनं वर्कआउट झालं किंवा काय झालं, आणि नेमकं टच दिला, तो आपल्याला तिथं स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अँग्लो नॉर्मन लॅटिन क्रॉन्सिलर्सच्या नंतर बघा आता काही क्रॉन्सिलर्स होते. त्याच्यामध्ये सायमन ड्युरम आहे, लॉरेन्स वर्सेस्टर आहे, एडमेअर आहे, आणि हेनरी ऑफ हंटिंग्टन आहे. तर ही अशी जॉफ्री ऑफ मनमात आहे, पीटर बोरॉव आहे, रॉजर, म्हणजे हे सगळे खूप, म्हणजे या कालखंडामध्ये साधारणपणे 15 ते 20 रायटर आपल्याला पाहायला मिळतील, हे क्रॉन्सिलर्स आणि हिस्टोरियन्स. त्यांचं स्टडी करणं गरजेचे. वी विल मस्ट अंडरस्टँड देम अहेड. आपण पुढच्या काही सबसिक्वेंट लेक्चर्समध्ये त्यांना पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे अँग्लो नॉर्मन ब्रूट्स. आता अँग्लो नॉर्मन ब्रूट्स काय, वेस्ट रोमंडे ब्रूट्स. ही ब्रूट्स एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये दे हर्ली ब्रूट्स, रिलिजियस अँड डायलेक्टिक रायटिंग, म्हणजे या काळामध्ये रिलिजियस आणि डायलेक्टिक रायटिंग म्हणजे डायलेक्टिक्स म्हणजे काहीतरी प्रबोधन करणे किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर त्याच्यानंतर पुढचं आहे नॉर्मन पोएट्री किंवा नॉर्मन पोएट्स. आता अँग्लो नॉर्मन मध्ये ऑब्विसली पोएट्री आहेत. या ठिकाणी 2 महत्वाच्या पोएट्री पाहायला मिळतात. आउल अँड नाइटिंगेल जी खूप फेमस आहे, ती 2000 लाईनची कविता बघायला मिळते. आणि कर्सर मंडी 30,000 लाईनची, 30,000 ओळींची कविता या ठिकाणी पाहायला मिळते. कर्सर मंडीचा अर्थ म्हणजे कर्सर जो की कधीच, आता कम्प्युटरचा कर्सर दिसतो तसं कुठेच न थांबणारा. सो त्याच्यानंतर अँग्लो नॉर्मन पिरियड कन्सिस्ट मॅटर्स. या ठिकाणी 4 मॅटर्स सांगितलेले, द मॅटर ऑफ फ्रान्स, मॅटर ऑफ ब्रिटन, मॅटर ऑफ रोम, आणि मॅटर ऑफ अलेक्झांडर द ग्रेट, अँड देन मॅटर ऑफ इंग्लंड. आता हे मॅटर ऑफ रोम कुठला क्रॉन्सिलर आहे, कुठला किंग होता, कुठला राजा होता त्या कालखंडात, असे हे 4 जे मॅटर्स आहेत, त्या 4 मॅटर्स खूप डॉमिनंट आहेत. त्या मॅटर्समध्ये
खूप सगळं साहित्य उदयाला आलेलं आहे. तर लेट्स से फॉर एक्झाम्पल मॅटर ऑफ फ्रान्समध्ये शार्ली मॅग्ने होती 9th सेंचुरीमध्ये. मॅटर ऑफ ब्रिटनमध्ये किंग अल्तुझर होता किंवा हिज नाईट्स, त्यांचे सरदारांच्या स्टोऱ्या बघायला मिळतात. देन मॅटर ऑफ रोममध्ये क्लासिकल स्टोरीज बघायला मिळतात. अलेक्झांडर. त्याच्यानंतर मॅटर ऑफ इंग्लंडमध्ये ओड्स, देन क्लासिफिकेशन्स ऑफ सफिस्टिकेटेड, अशा पद्धतीचं काही लिटरेचर त्या ठिकाणी मॅटर ऑफ, ह्या जे 4 मॅटर्स आहेत खूप स्टडी करणं गरजेचं आहे. याच्यावरती सेव्हरल म्हणजे प्रत्येक वेळेला ऍटलिस्ट 1 किंवा 2 प्रश्न असतात. सो अँग्लो नॉर्मन ड्रामा आणि ड्रामाटिस्ट. आता अँग्लो नॉर्मन ड्रामा नेमकं कसा होता किंवा अँग्लो नॉर्मन ड्रामा त्याच्यामध्ये लेट्स से ली जो अडम, द प्ले ऑफ ऍडम, सेंट रिसरेक्शन म्हणजे रिसरेक्शन ऑफ द सेव्हियर, ली जो ऑफ सेंट निकोलस, अशा प्रकारचे काही ड्रामा होते. त्या ठिकाणी ड्रामाटिस्ट स्पेशली लॅटिन मध्ये असल्यामुळं लाईक लेट से ओरल वगैरे टाईपचं लिटरेचर होतं. देन काही रोमान्सेस आहेत, ऑटेल, द सीज ऑफ मिलेन, द फ्रीडम राज, द स्वीडन ऑफ बॅबिलॉन, सर डिगेर, असे खूप सगळे नियर अराउंड 16 to 17 काही रोमान्सेस आपल्याला त्या कालावधीत पाहायला मिळतात. तर त्याचा पण स्टडी करणं गरजेचं आहे. सो त्याच्यानंतर काही ऑदर रायटर्स आहेत. आता ऑदर रायटर्स रायटिंग्स किंवा ऑदर रायटर्स काय लिहिलेले, तर त्याच्यामध्ये चेरी टेंडी ट्रॉय आहे, मेरी डी फ्रान्स आहे. चेरी टेंडी ट्रॉयचा टाइम स्पॅन आहे 1162, यू कॅन कॉल इट 1191. आता बऱ्याच वेळेला या टाइम स्पॅन वरती सुद्धा अॅक्युरेट प्रश्न विचारलेले आहेत. सो वी मस्ट अंडरस्टँड, वी मस्ट स्टडी ऑल दीज लिटरेचर्स, ऑल दीज रायटर्स, आर वी विल प्रोग्रेस इट सबसिक्वेंट लेक्चर्स. पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण या प्रत्येक गोष्टीला, लॅन फ्रँक असेल, अँसिलम असेल, ह्या प्रत्येकाचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर पुढचा पिरियड चालू होतो चॉसरिन एज, त्याच्यानंतर शेक्सपियर. या प्रत्येक कालखंडामध्ये खूप सगळ्या रायटर्सनी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. सो त्या पद्धतीनं पहिल्यांदा जसं म्हटलं, काटाकीर पद्धतीनं आपण इंग्लिश लिटरेचर स्टडी करणार आहोत फॉर द सेक ऑफ अटेम्प्टिंग, फक्त परीक्षा अटेम्प्ट करण्यासाठी नव्हे. कारण सेट नेट क्वालिफाय होणं, त्याच्यानंतर आपल्याला लिटरेचर शिकवण्यासाठी जेव्हा ऍक्च्युअल उभा राहायची गरज पडते, त्यावेळेला ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीज, ह्या बेसिक लिटरेचरच्या ओरिजिनच्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या समजणं गरजेचं आहे. सो दॅट्स इट, वी विल सी इन द सबसिक्वेंट लेक्चर्स. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच लेक्चर्स घेऊन भेटत जाणार आहोत नेहमी. थँक्यू, थँक्स अ लॉट.